पाऊस अखंड गेले 2 दिवस हा पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा आहे. रिमझिम रिमझिम सरी बरसत आहेत. आणि आपसुकच कुणाचं वय कितीही असो, माणूस त्या बालपणीच्या विश्वात नक्की पोहोचतो ना. ते विश्व ज्या वेळेस या पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदाची नाव सोडण्यात आणि ती नाव त्या पाण्यातून वाहत वाहत तरंगत कुठेही हेलकावे न खाता छान त्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जाते. तसा या लहानग्याच्या डोळ्यातला तो आनंद आणि मग ती दृष्टीआड झाल्यावर, म्हणजेच त्या वाहत्या पाण्याच्या एखाद्या वळणानंतर ती नाव नजरेला दिसेनाशी होते. आणि मग आनंदात टाळ्या वाजवल्या जातात. त्या वयातल्या त्या पावसापर्यंत माणूस आठवणीच्या त्या राज्यात पोचतो. आणि मग आपसुकच त्याला आजच्या सगळ्या या धबडघाईत, या जीवनातल्या सगळ्या विवंचनांना तोंड देता देता त्या वयाची ही आठवण त्याला सुखावून जाते. आणि मग आजही त्याला हा पाऊस हवा हवासा वाटतो. जरी कंटाळवाणं वाटत असलं तरीही आत्तासुद्धा खिडकीतून या पावसाकडं पाहायला आजही मजाच येते. अर्थात या बालपणीच्या आठवणी, त्यानंतर मग तरुणपणाच्या त्याच पावसातल्या काही रम्य आठवणी, अशाच काही गुलाबी आठवणी, असा मग त्याचा खिडकीतून डोकावता डोकावता त्या रिमझिम सरींबरोबर हा असा प्रवास सुरू असतो. बालपणीच्या आठवणी खूप लोक सांगू शकतील, सांगतात. पण तरुणपणच्या या पावसातल्या आठवणी या ज्याच्या त्याच्या मनाला आतून भिजवत असतात. पण काहीही झालं तरी कागदाची नाव होती आणि बालपण खूप तसं हवंसं होतं. त्या वाहत्या पाण्याला सुद्धा एक किनारा होता. बालपणची गंमत काही औरच होती. चिंता तशी पाहिली तर कुठलीच नव्हती. आई वडिलांचा मस्त सहारा होता. खेळण्या बागडण्याची मस्ती काही और होती. मन तसं त्या पावसातही चिंब होतं. आजही या रिमझिम सरींनी चिंब व्हायला होतं. कल्पनेच्या दुनियेत त्या बालपणी कितीतरी जगत होतो. कुठे आलोय आजकाल या समजूतदारपणीच्या जगात. यापेक्षा ते भोळे भाबडे बालपणच किती सुंदर होते. ते भोळे भाबडे बालपणच किती सुंदर होते. अशाच निष्कर्षाला हा माणूस, तुम्ही काय आम्ही काय, या रिमझिम सरींकडे पाहता पाहता आपण असंच पोहोचतो ना. आणि मग त्यावेळचा तो आईवडिलांचा सहारा, ते नटखट बालपण, कोणतीही चिंता नाही, काहीही आपल्याला आणायचं नाही, काहीही भागवणे नाही. अगदी निर्विकार मनाने मस्तपैकी हसत खेळत बागडत बालपण निघून जातं. पण त्या आठवणी मनावर अशा कोरलेल्या असतात. मग त्या वेळचा तो आपण, डोळ्यात आपल्या आनंद दिसतो, ती नाव शेवटपर्यंत तरंगत गेलेली, आणि 2 डोळे मात्र आपल्याकडं खूप कुतूहलाने बघत असतात. तेच डोळे, तेच आपल्या माऊलीचे डोळे, तेच आपल्या जन्मदातीचे डोळे,
जेव्हा आपण टाळ्या वाजवत नाचायला लागतो तेव्हा तिच्या डोळ्यातला तो आनंद, आपण एकदा तिच्या चेहऱ्याकडं बघतो, एकदा वाहत्या पाण्याकडं पाहतो. आठवत राहतात ते दिवस, आठवत राहतात ते सारे क्षण, आठवत राहतात तेच आनंदाने भरलेले डोळे. आणि मग आणि मग आपोआप पाहुण्या आणि मग आपोआप या पापण्या ओलावतात आणि गळ्यामध्ये गहिवर दाटून येतो. तोच चेहरा डोळ्यासमोर येऊ लागतो, तोच आपल्या आईचा चेहरा, तेच आपल्या आईचे डोळे. पाऊस असाच बालपणीच्या आठवणीपासून असाच आतून थोडा थोडा भिजवत राहतो आणि आपसूकच त्या माऊलीच्या आठवणींनी हा पाऊस पापण्यांनासुद्धा भिजवून जातो, भिजवून जातो, भिजवून जातो.